नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय आहे मराठी अक्षर भारती। या मराठी अक्षर भारतीतील 6वा पाठ ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ आज आपण अभ्यासणार आहोत आणि या पाठाचे लेखक आहेत बाळपंडित। बाळपंडित यांचा जन्म 1929 मध्ये झाला आणि मृत्यू 2015 मध्ये। हे एक प्रसिद्ध लेखक आणि क्रिकेट सामन्याचे समालोचक। त्यांनी पहिले शतक, कुमारांचे खेळ आणि क्रिकेटमधील नवलकथा यासारखी पुस्तके लिहिली। ऑलिम्पिक सामन्याची सुरुवात का आणि कशी झाली, हे सामने भरवण्यामागील उद्दिष्टे कोणती, ऑलिम्पिक वर्तुळाचा अर्थ काय, या सर्वांचा आढावा प्रस्तुत पाठातून लेखकांनी घेतलेला आहे। या पाठातून जागतिक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेविषयी माहिती दिलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाठाला सुरुवात करूया आणि या पाठाच्या माध्यमातून आपण या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेविषयी माहिती मिळवूया। तर या ठिकाणी या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये असणारे जे 5 वर्तुळे आहेत, हे 5 वर्तुळे दाखवलेले आहेत आणि क्रीडा स्पर्धेमध्ये खेळले जाणारे जे खेळ आहेत ह्यांच्याविषयी पण या ठिकाणी माहिती दिलेली आहे। तर मनुष्याच्या जीवनामध्ये ह्या क्रीडेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। हे क्रीडा सामने जे आहेत हे वेगवेगळ्या सर्व स्तरांवर खेळले जातात आणि हे क्रीडा सामने रसिकांच्याच नव्हे तर जगभरातील क्रीडाप्रेमींचेही लक्ष वेधून घेणारे ठरतात। संपूर्ण जगभरातील क्रीडा सामन्यात ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांना एक मानाचे स्थान आहे। ऑलिम्पिक 2020 च्या विजयाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्याला आवडणाऱ्या खेळावर लक्ष केंद्रित करून त्यात पारंगत होऊन आपल्या देशाला ऑलिम्पिक विजयाचे मानकरी होण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील राहूया। मतलब बच्चों कि 2020 में जो ओलंपिक क्रीड़ा स्पर्धा होने वाली है, तो हमें जो खेल पसंद है तो हमें क्या करना है, उस खेल में हम ज़्यादा से ज़्यादा कितना अच्छा खेल सकते हैं उस पर हमें ध्यान देना है और किस प्रकार हम हमारे देश को एक ऊंचे लेवल तक लेकर जा सकेंगे, इसके बारे में सोचना है। अब देखो बच्चों कि पहले हमें पाठ परिचय जो है ये लेना है। म्हणजे सर्वात प्रथम आपण पाठ परिचय करून घेऊया। तर या पाठाच्या माध्यमातून आपल्याला ऑलिम्पिकचा इतिहास जाणून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे ह्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी कशा प्रकारे अवाढव्य तयारी केली जाते हे देखील आपल्याला सांगितलेलं आहे। जगभरातील राष्ट्रांचा सहभाग, किती राष्ट्रांचा आणि कशा प्रकारे हा सहभाग होऊ शकतो याविषयीची माहिती देखील पाठाच्या माध्यमातून दिली गेलेली आहे। आणि या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये आत्तापर्यंत गाजलेले खेळाडू जे आहेत त्या गाजलेल्या खेळाडूंची नावं आणि त्यांची माहिती पाठाच्या माध्यमातून लेखकांनी आपल्याला करून दिलेली आहे। इतकंच नव्हे तर ह्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचं महत्त्व काय आहे, तर याविषयीचा इतिहास देखील या पाठाच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या पाठाच्या माहितीकडे वळूया। तो बच्चों, अभी क्या करना है, हमें पाठ के बारे में जानकारी प्राप्त करनी है। ऑलिम्पिक गावाकडे आमची मोटार भरधाव वेगाने जात होती। प्रचंड गर्दी असली तरी रहदारीला अडचण मुळीच नव्हती। येण्या जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते। खेळांचे मैदान जवळ येऊ लागले तसे आमचे डोळे समोरील क्षितिजाकडे लागले। अब देखो बच्चों कि लेखक मोटार से गए थे अपने, और उसके बारे में वो जानकारी देते हैं कि वहाँ गर्दी थी लेकिन प्रचंड गर्दी असली तरी रहदारीला अडचण मुळीच नव्हती आणि येण्या जाण्यासाठी जे रस्ते होते ते मात्र वेगळे होते। म्हणजे गाड्या जाण्यासाठी वेगळे रस्ते आणि येण्यासाठी वेगळे रस्ते होते।
खेळाचे मैदान जसे जवळ येऊ लागले आमचे डोळे समोरील क्षितिजाकडे लागले. बच्चो, क्षितिज मतलब क्या? तर क्षितिज म्हणजे ज्या ठिकाणी आकाश हे जमिनीला टेकल्याचा आपल्याला भास होतो त्यालाच आपण क्षितिज असं म्हणतो. खूपच उंच अशा स्तंभावर एक भला मोठा ध्वज फडकत असलेला आम्हाला दिसला. ऑलिम्पिक सामन्यांचे ते एक स्वतंत्र निशाण होते. ध्वजावरील पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर लाल, निळ्या, पिवळ्या, हिरव्या व काळ्या रंगाची 5 वर्तुळे एकमेकांमध्ये गुंफलेली होती. तर लेखकांनी या ठिकाणी ऑलिम्पिक ध्वजाविषयी माहिती दिलेली आहे की ह्या ऑलिम्पिकचा ध्वज कसा असतो तर पांढरा शुभ्र असतो. बच्चों, ये ध्वज जो है वो किस रंग का है? सफ़ेद रंग का, और उस पे लाल, पीला, नीला, हरा और काला इस रंग के जो गोल है वो कितने? 5 एक दूसरे में ये जो 5 गोल हैं जब हम देखते हैं उनके तरफ ऐसा महसूस होता है कि एक दूसरे के हाथ में हाथ लेकर ये खड़े हैं. जणू 5 मित्रच हातात हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष जगाला देत होते. ही 5 वर्तुळे म्हणजे जगातील 5 खंड आहेत. तर ही 5 वर्तुळे आपल्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की 5 वर्तुळेच का? तर सुरुवातीला जगामध्ये म्हणजे ज्या वेळेला ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांना सुरुवात झालेली होती त्यावेळेला जगामध्ये 5 खंड होते आणि म्हणून 5 वर्तुळे त्यावेळेला दाखवली जात होती. तर हे 5 वर्तुळे म्हणजेच 5 मित्र आहेत आणि त्यांची शुभ्र धवल पार्श्वभूमी म्हणजे विशाळ अंतराळ. या ध्वजावर ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य लिहिलेले आहे. तर हा जो ध्वज आहे या ध्वजावर ऑलिम्पिकचं ब्रीदवाक्य लिहिलेलं आहे. तो बच्चों, ये ब्रीदवाक्य जो है वो कौन सा है उसके बारे में अभी हम जानकारी प्राप्त करेंगे. ये ब्रीदवाक्य है सीटियस, वॉल्टियस एंड फर्टियस. अब देखो बच्चों कि सीटियस का अर्थ है गतिमानता, ऑल्टियस का अर्थ है उच्चता और फर्टियस का अर्थ है तेजस्विता. प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे आणि बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत असा संदेश हा ध्वज खिलाड़ूना देत असतो. तो बच्चों, ये जो ध्वज है इस पर क्या लिखा है? और सीटियस, ऑल्टियस और फर्टियस मतलब ये खेलने वाले जो लोग हैं उन्हें क्या क्या करना है इसके बारे में भी यह जानकारी दी है. क्या करना है? तो खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्याचप्रमाणे जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत आणि अधिकाधिक उंची गाठण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तिदायक मशाल सतत तेवत असते. ऑलिम्पिक सामने म्हणजेच क्रीडापटूंसाठी आणि क्रीडा शौकीनांसाठी एक पर्वणी असते. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राष्ट्रातील सुमारे 5 ते 6 हजार खेळाडू या सामन्यांमध्ये सहभागी होतात अशी माहिती या ठिकाणी लेखक आपल्याला देतात की या जगातील सर्वसाधारणपणे जगातील सर्व राष्ट्रातील सुमारे 5 ते 6 हजार खेळाडू या सामन्यांमध्ये भाग घेतात आणि त्यामध्ये फक्त स्त्री खेळाडू जे आहेत त्या स्त्री खेळाडूंची संख्या असते 2000च्या वर आसपास. म्हणजेच 5 ते 6 हजार खेळाडू या सामन्यामध्ये भाग घेतात आणि त्या 5 ते 6 हजार खेळाडूंपैकी 2000 खेळाडू जे आहेत त्या स्त्री खेळाडू असतात. प्रेक्षागारात सुमारे 70 ते 80 हजार प्रेक्षक बसण्याची सोय असते. म्हणजेच हे
ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा जी आहे ती पाहण्यासाठी जी व्यवस्था केलेली असते, तर त्या ठिकाणी किती लोग बसू शकतात? तो बच्चों कितने लोग वहाँ बैठ सकते हैं? तो 70 से 80 हज़ार प्रेक्षक जो हैं वो बैठ सकते हैं। और जो पूरे जो सभी खिलाड़ू जो है जो सहभाग लेते हैं वो कितने हैं? 5 से 6 हज़ार। और उसमें से स्त्री खिलाड़ू जो है वो कितने हैं? 2000 के आसपास, मतलब 2000 तक स्त्री खिलाड़ू जो है वो सहभाग लेते हैं। याशिवाय सुमारे 25,000 लोकांना हे सामने उभे राहून पाहता येतात। पोहण्याच्या शर्यतीसाठी 4-5 तलावही बांधलेले असतात। तो देखो बच्चों, यहाँ क्या जानकारी दे हैं, कितने लोग खड़े होकर ये सामना जो है वो देख सकते हैं? 25,000 तक। और स्विमिंग के लिए जो तालाब बनाए हैं वो कितने हैं? 4-5 हैं। आगे देखो बच्चों की खेळांचे विशाल मैदान, त्याभोवती प्रचंड प्रेक्षागार, रहदारीसाठी मुद्दाम बांधलेल्या अनेक सडका, लोहमार्ग, पुरुष व स्त्री खेळाडू यांच्या निवासासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या असलेली इमारती, वसतिगृहे, प्रेक्षकांच्या श्रमपरिहारासाठी सुसज्ज अशी विशाल उपहारगृहे, असे हे एक मोठे गावच असते। अब देखो बच्चों कि यहाँ जो ओलंपिक क्रीड़ा स्पर्धा जहाँ ली जाती है, मतलब जहाँ जिस स्थान पर उसका नियोजन किया जाता है वो किस प्रकार है, इसके बारे में जानकारी यहाँ दी है कि खेल के लिए जो मैदान है वो बहुत विशाल, बहुत बड़ा होता है। उसके बाजू में प्रचंड प्रेक्षागार, मतलब लोगों को बैठने के लिए व्यवस्था जो है वो की जाती है। और लोगों को रहने के लिए जो है निवास व्यवस्था, स्त्री और पुरुष जो खिलाड़ी हैं उनके लिए निवास व्यवस्था की जाती है। रास्तों की और लोह मार्ग की जो सुविधाएं हैं वो भी की जाती है। इतना ही नहीं तो उपहार गृह, मतलब उनके खाने पीने की व्यवस्था जो है वो भी की जाती है। मतलब ये जो स्थान है इतना बड़ा होता है कि पूरा एक गांव जो है वहाँ रह सकता है। और उसी को क्या बोलते हैं? ऑलिम्पिक विलेज ऐसे कहते हैं। म्हणजेच या ठिकाणी ऑलिम्पिक विलेज जे आहे ते कशा प्रकारे असते आणि त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारची व्यवस्था केलेली असते ह्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। ऑलिम्पिक विलेज बसवण्याची कल्पना इसवी सन 1956 मध्ये मेलबोर्न येथे मांडण्यात आली। तो देखो बच्चों, ये जो ओलंपिक विलेज है ये तैयार करने की कल्पना जो है ये कब की गई? 1956 में। आणि कुठे करण्यात आली? मेलबोर्न या ठिकाणी। पहले ओलंपिक विलेज तिथलेच, मतलब बच्चों पहला ओलंपिक विलेज जो तैयार हुआ वो कहाँ हुआ? मेलबोर्न। इस जगह पर पहला ओलंपिक विलेज तैयार हुआ। ओलंपिक सामने दर 4 वर्षांनी होतात। हे सामने 5 दिवस चालतात। ये ध्यान में रखना है बच्चों आपको कि ये जो सामने हैं, मतलब ये जो ओलंपिक क्रीड़ा स्पर्धा है कितने सालों में आती है? 4 सालों में आती है। और कितने दिनों तक ये क्रीड़ा स्पर्धा चलती है? 5 दिन तक चलती है। तो ये बात आपको पक्की ध्यान में रखनी है। इसवी सन पूर्व 776 मध्ये हे सामने झाल्याची पहिली नोंद ग्रीस देशाच्या इतिहास सापडते। मतलब बच्चों देखो या इतिहास बताया है किसका? तो ओलंपिक क्रीड़ा स्पर्धा कब शुरू हुई? इसवी सन पूर्व 776 मध्ये। त्या स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या खेळाडूंचा ऑलिव्ह वृक्षाची फांदीची माळ घालून गौरव करण्यात येत असे। देखो बच्चों, यहाँ प्रश्न पूछा जाता है कि
ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या खेळाडूंचा कसा गौरव करण्यात येत असे? तर कसा गौरव करण्यात येत असे? ऑलिव्ह वृक्षाची फांदीची माळ घालून त्याचा गौरव करण्यात येत असे। यह चित्र भी एक दिखाया है, वो देखो। ग्रीस देशातील अनेक शहरे परस्परातील भेदभाव विसरून या यशस्वी स्पर्धकांचे प्रचंड स्वागत करत या सामन्यातील खेळाडूंना राष्ट्रीय सण समारंभाच्या वेळी मानाचे स्थान मिळत असे। पुढे ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला, मतलब बच्चों ये ग्रीक सत्ता जो है वो उसका नाश हो गया आणि त्याचबरोबर इसवी सन पूर्व 394 मध्ये हे सामने बंद पडले। आगे देखो बच्चों कि आगे क्या बताया है। मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या या ऑलिम्पिक सामन्यांची त्यानंतर इसवी सन 1894 साली आधुनिक जगाला आठवण झाली। म्हणजेच या आधुनिक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेची सुरुवात जी आहे ती पुन्हा केव्हा झाली? 1894 मध्ये। यावर्षी फ्रान्स देशात एक ऑलिम्पिक कांग्रेस भरवण्यात आली होती। बच्चों यहाँ भी प्रश्न पूछ सकते हैं कि ऑलिम्पिक कांग्रेस जी आहे ती कोणत्या देशात भरवण्यात आली? कोणत्या देशात? फ्रान्स देशात। या काँग्रेसला अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर होते। कुबर्टीन नावाच्या फ्रेंच क्रीडा तज्ज्ञाने या काँग्रेसमध्ये ऑलिम्पिक सामन्याचे पुनरुज्जीवन केले। ऑलिम्पिक सामन्यांचे पुनरुज्जीवन केले मतलब क्या बच्चों? की हे ऑलिम्पिक सामने जे आहेत की बंद पडलेले होते, तर हे ऑलिम्पिक सामने कोणी सुरू केले? तर कुबर्टीन नावाच्या फ्रेंच क्रीडा तज्ज्ञाने हे ऑलिम्पिक सामने पुन्हा 1894 साली सुरू केले। कोणी केले? कुबेरटीन नावाच्या फ्रेंच क्रीडा तज्ज्ञाने हे ऑलिम्पिक क्रीडा सामने 1894 साली पुन्हा सुरू केले आणि म्हणून त्याला पुनरुज्जीवन हा शब्द वापरलेला आहे। शरीर संपदा वाढविण्यासाठी, बलसंवर्धन करण्यासाठी आणि प्रामुख्याने देशादेशातील मैत्री वाढून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी प्राचीन ऑलिम्पिक सामन्याप्रमाणेच यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भराव्यात असे ठरले। कि जिस प्रकार प्राचीन काल में ये क्रीडा स्पर्धा नियोजित की जाती थी, उसी प्रकार ये क्रीडा स्पर्धा आगे भी चलती रहे, इसका निर्णय हुआ। 1896 पासून ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात। त्या निमित्ताने जगात सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, शिस्त व ऐक्य या भावना वाढीस लागतात। तो बच्चों यहाँ भी प्रश्न पूछा जाता है कि ह्या क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने कोणत्या भावना वाढीस लागतात? कोणत्या भावना वाढीस लागतात? तर जगात सद्भावना, मैत्री, समता, विश्वबंधुत्व, शिस्त व ऐक्य या भावना वाढीस लागतात। मतलब यहाँ हमें कितने कॉलम का प्रश्न पूछ सकते? 6 कॉलम है इस प्रश्न के आंसर में। या सामन्यात निरनिराळ्या 21 खेळांची तरतूद आहे। इस पर भी प्रश्न आता है बच्चों कि ये क्रीडा स्पर्धा जो है वो क्रीडा कितने प्रकार के खेल इसमें लिए जाते हैं? तो 21। म्हणजेच 21 खेळांची तरतूद मतलब बच्चों व्यवस्था की वेगवेगळ्या प्रकारचे 21 खेळ यामध्ये घेतले जातात। पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात। या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमलेली असते आणि या स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी या समितीमध्ये असतात। या समितीमध्ये खेळांची व्यवस्था त्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे असते। ऑलिम्पिक सामन्यांसाठी लागणारा जो खर्च आहे हा खूप मोठा असतो बच्चों। ये ओलंपिक क्रीडा स्पर्धा है इसलिए बहुत खर्चा आता है और ये जो खर्चा है कौन उठाता है कि
इस ओलंपिक क्रीड़ा स्पर्धा में जो जो हिस्सा लेते हैं, तो हिस्सा लेने वाले जो देश हैं वो देश हे सभी खर्चा उठाते हैं. क्रीडा क्षेत्रात जातीभेद नाही, धर्मभेद नाही की वर्णभेद नाही. येथे सर्वांना समान संधी आहे. अमेरिकेतील जेसी वोवेन्स हा वंशाने अफ्रीकी खिलाड़ू. अब देखो बच्चों, यहाँ नाम आया है जेसी वोवेन्स का, की 1936मध्ये बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने अजिंक्यपद मिळवले. और ये जेसी वोवेन्स जो है, तो इसको एक अजिंक्य पद जो है मतलब पुरस्कार मिळा था. म्हणजेच त्याला अजिंक्यपद मिळालेलं होतं केव्हा 1936मध्ये. आणि ही स्पर्धा कुठे झालेली होती? बर्लिनमध्ये झालेली होती. इतकंच नव्हे तर त्या चारही बाबतीत त्याने नवे उच्चांक प्रस्थापित केले. अमेरिकेच्या यशाचा तो मोठा शिल्पकार ठरला. की हा जेसी वोवेन्स हा अमेरिकेत राहणारा आफ्रिकी खेळाडू होता, परंतु अमेरिकेसाठी तो यशाचा खेळाडू ठरलेला, यशाचा मोठा शिल्पकार ठरलेला आपल्याला दिसून येतो. अमेरिकेनेच नव्हे तर साऱ्या जगाने या खेळाडूचा त्यावेळेला केवढा गौरव केला, केवढे कौतुक केले. ओवेन्सचा वर्ण, त्याचा देश हे सर्व विसरून साऱ्या जगाने त्याची प्रशंसा केले, म्हणजेच त्याचं कौतुक केलं. उसके बाद दूसरा एक नाम यहाँ दिया है बच्चों, एमिल झटोपेक. तो ये जो है खिलाड़ू वो कहाँ का रहने वाला है? झेकोस्लोव्हाकिया का एक खिलाड़ू है. 1952 साली त्याने हेलसिंकीचे मैदान गाजवले. मतलब ये जब खेला था वो कहाँ खेला था? हेलसिंकी जो स्थान है वहाँ स्पर्धा हुई थी. इसलिए यहाँ कहा है की त्याने हेलसिंकीचे मैदान गाजवले. तेथे त्याने 5000 मीटर धावणे व मॅरेथॉन या लांब पल्ल्याच्या शर्यतीत नवीन विक्रम केले. हा नवा इतिहास त्याने घडविला. जगातील एक मानवी रेल्वे इंजिन अशी झेटोपेकने ख्याती मिळवली. तर या झेटोपेकला काय म्हटलं जातं? क्या कहा जाता है? एमिल झेटोपेक को जगातील एक मानवी रेलवे इंजिन. ऐसा क्यों कहा जाता है? क्योंकि कारण 5000 मीटर धावणे व मॅरेथॉन या लांब पल्ल्याच्या शर्यतीत त्याने नवीन विक्रम प्रस्थापित केले. नवीन विक्रम प्रस्थापित केले मतलब बच्चों कि आज तक उसके इतना कोई ज़्यादा दौड़ा नहीं था, उसके इतना कोई दौड़ा नहीं था. और इसलिए त्याने नवीन विक्रम प्रस्थापित केले असं या ठिकाणी लेखकाने सांगितलेलं आहे. यामुळे जगातील सर्व लोकांना झेटोपेकबद्दल तर अभिमान वाटलाच, पण त्याचबरोबर झेकोस्लोव्हाकिया देशाबद्दलही त्यांच्या मनात आदर निर्माण झाला. तो बच्चों देखो कि यहाँ एमिल झेटोपेक का चित्र जो है वो दिखाया है और उसके आगे लिखा है मानवी रेलवे इंजिन. मतलब इंजिन जितना ये तेज दौड़ता रहता है. अमेरिकेतील इथियोपियाच्या अबेबे बिकेला या खिलाड़ूने तर रनवाणी पायाने मॅरेथॉन लांब पल्ल्याची शर्यत जिंकली. अब देखो बच्चों, यहाँ तीसरे खिलाड़ू जो है उसका नाम दिया है अबेबे बिकेला. ये कहाँ का है? अफ्रीका का रहने वाला. अफ्रीका जो है तो यहाँ का इथियोपिया ये जो स्थान है यहाँ रहने वाला एक खिलाड़ू है. और इसने क्या किया था कि पैर में चप्पल या शूज़ न डालते हुए, मतलब बिना डाले उसने ये जो मैराथन है ये जीता था. एवढे मोठे अंतर त्याने 2 तास 15 मिनिटात काढले. फॅनी बॅकर्स या स्त्री खेळाडूने तर 1948 साली ऑलिम्पिकचे मैदान दणाणून सोडले. 100 मीटर व 200 मीटरच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवला.
भारताच्या हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्ष अजिंक्यपद भारताने हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्ष अजिंक्यपद टिकवले. सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद याचे नाव कित्येक वर्ष जगात सर्वांच्या जिभेवर नाचत होते. तो बच्चों, ये जो ध्यानचंद है उनका जो फ़ोटो है ये भी इस वीडियो में आपको दिखाया है. ऑलिम्पिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा व प्रयत्नवादाचा संदेश देणारा ध्वज डौलाने फडकत असतो. या ध्वजावरील 5 खंडांची वर्तुळे समतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश देतात. अब देखो बच्चों, यहाँ इस लाइन पर भी एक प्रश्न आता है की ध्वजावरील 5 खंडांची वर्तुळे जी आहेत ती जगाला कोणता संदेश देतात? कोणता संदेश देतात? तर समतेचा आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देत असतात. तर त्याच्या शेजारी क्षुद्र विचारांचा अंधकार घालवणारी ज्योत तेवत असते. ज्योत तेवत असते मतलब बच्चों मशाल जो है वो वहाँ जलती रहती है. तो देखो बच्चों, यहाँ चित्र दिया है किसका? मेजर ध्यानचंद जो है उनका चित्र दिया है. बहुत सालों तक ये जो हॉकी खेल है, इस हॉकी खेल में इनका ही नाम सबके मुंह में था. तो बच्चों, ये जो खेल के बारे में जो जानकारी है और बहुत सारे जो खिलाड़ी हैं उनके बारे में यहाँ जानकारी दी है पाठ के माध्यम से. त्याचप्रमाणे की वेगवेगळ्या प्रकारचे जे म्हणजेच वेगवेगळे जे खेळ आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जे खेळ आहेत त्या खेळांविषयीची माहिती, त्याचप्रमाणे किती खेळाडू या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात, या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा जो इतिहास आहे त्या इतिहासाची माहिती आणि कशा प्रकारे या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये जे शहर निर्माण केलं जातं किंवा जे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेची जी व्यवस्था केलेली असते की ज्या ठिकाणी एक गाव वसू शकेल अशी व्यवस्था केलेली असते आणि कशा प्रकारे हे खेळ खेळले जातात आणि ह्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा इतिहास, ह्या सर्वांची माहिती या पाठाच्या माध्यमातून लेखक बाळपंडित यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तो बच्चों, ये जो सब जानकारी है आपके ध्यान में ज़रूर आई होगी. तो यहाँ कुछ शब्द दिए हैं कि ये जो शब्द है ये सभी शब्द आपको देखने हैं. कुछ वाक्य प्रचार यहाँ आए हैं तो उसके बारे में थोड़ी जानकारी प्राप्त करेंगे. लक्ष वेधून घेणे म्हणजेच आकर्षून घेणे. पारंगत होणे म्हणजे निपुण होणे. साक्ष देणे म्हणजे ग्वाही देणे. शिकस्त करणे म्हणजेच कठोर मेहनत करणे. गौरव करणे म्हणजे सन्मान करणे, सत्कार करणे. ऱ्हास होणे म्हणजे नाश पावणे किंवा नष्ट होणे. आणि पुनरुज्जीवन करणे म्हणजेच नव्याने निर्माण करणे. तो बच्चों, ये जो पाठ है, इस पाठ का जो स्पष्टीकरण है यहाँ समाप्त हुआ. ह्या पाठाचं जे स्पष्टीकरण आहे ते आता या ठिकाणी संपलेलं आहे. धन्यवाद.